वेलकम बॅक डिअर स्टुडंट्स. तर या चॅप्टरच्या सुरुवातीलाच आपण बघितलं होतं की लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय, अशा ॲक्टिव्हिटीज ज्या आपली बॉडी परफॉर्म करते जिवंत राहण्यासाठी. मग लाईफ प्रोसेसेस ह्या डिफरंट आहेत, जसं की रेस्पिरेशन, डायजेशन, न्यूट्रिशन, सर्क्युलेशन, एक्सक्रीशन. ह्या सगळ्या आपली बॉडी लाईफ प्रोसेसेस परफॉर्म करते. फक्त आपलीच बॉडी नाही तर प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी बॉडी आहे तर ती या लाईफ प्रोसेसेस परफॉर्म करत असते. मग या लाईफ प्रोसेसेस परफॉर्म करण्यासाठी आपल्या बॉडीला एनर्जीची गरज असते, हे सुद्धा आपण बघितलं आहे. आणि आपल्या बॉडीमध्ये ही एनर्जी कशी प्रोड्यूस होते बाय द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन, याची आपण स्टडी केली आहे. तर आता आपल्याला आपल्या चॅप्टरच्या सेकंड पार्टची स्टडी करायची आहे. आणि त्या सेकंड पार्टमध्ये अजून एक लाईफ प्रोसेस तुम्हाला दिली आहे, दॅट इज सेल डिव्हिजन. तर सेल डिव्हिजन ही सुद्धा आपल्या बॉडीमध्ये होणारी एक प्रोसेस आहे आणि जी की खूप इम्पॉर्टंट आहे. मग सेल डिव्हिजन म्हणजे नेमकं काय? तर सेल डिव्हिजन ही एक प्रोसेस आहे. वी कॅन डिफाईन इट ॲज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ डॉटर सेल्स फ्रॉम द पॅरेंट सेल. इट इज कॉल्ड सेल डिव्हिजन. काय होते सेल डिव्हिजनमध्ये की ज्या पॅरेंट सेल असतात, म्हणजेच आपण जेव्हा जन्म घेतो किंवा जेव्हा आपल्या पॅरेंट्सपासून रिप्रोडक्शन होणार असते, तर तेव्हा एका प्री एक्झिस्टिंग सेलपासून नवीन सेल्स फॉर्म होतात. किंवा आपल्या बॉडीमध्ये जे आपण रेड ब्लड सेल्स आहेत, मसल सेल्स आहे, लिव्हर सेल्स आहेत, तर या सेल्सपासूनच नवीन सेल्सचं फॉर्मेशन होते. त्यालाच आपण सेल डिव्हिजन म्हणतो. मग ज्या सेलपासून नवीन सेल बनणार आहे त्याला आपण म्हणणार पॅरेंट सेल, आणि ज्या नवीन सेल बनत आहेत त्या असतात डॉटर सेल्स. तर मग जेव्हा पॅरेंट सेलपासून नवीन डॉटर सेल्स फॉर्म होतात त्या प्रोसेसला आपण म्हणतो सेल डिव्हिजन. ओके. तर बघा, आता ही जी सेल डिव्हिजन आहे ही आपल्या बॉडीमधली मोस्ट इम्पॉर्टंट प्रोसेस आहे. तर कशासाठी इम्पॉर्टंट आहे? सर्वात पहिले तर आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी. तुम्हाला माहीत आहे की जे चाइल्ड आहेत तर ते अडल्टमध्ये ग्रो होतात, म्हणजे त्यांची बॉडी जी आहे तर त्याची हाईट वाढते, बॉडीची साईज वाढते, त्यालाच आपण ग्रोथ म्हणतो. तसेच एखादं सीड तुम्ही जेव्हा सॉईलमध्ये टाकता तेव्हा एकदम छोटं असते, टायनी असते, पण जसा जसा टाईम जाते तसं तसं त्याच्यामधून एक छोटं प्लांट आणि नंतर ट्री ग्रो होतो. मग या ग्रोथसाठी एक प्रोसेस रिस्पॉन्सिबल आहे अँड दॅट इज सेल डिव्हिजन. तर ग्रोथ होण्यासाठी काय करावं लागेल? सेल्स वाढावं लागतील, आणि सेल्स वाढणे म्हणजेच काय? नवीन सेल्स फॉर्मेशन होणे. आणि नवीन सेल्स फॉर्मेशन कुठून होते? सेल डिव्हिजनच्या प्रोसेसमधून. सो आपल्या बॉडीच्या ग्रोथसाठी सेल डिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. त्यासोबतच आपल्या बॉडीमध्ये जी रिपेअरची प्रोसेस होत असते. आता रिपेअर म्हणजे काय? तर आपल्या बॉडीमध्ये कधी कधी डॅमेज होतो, जसं की तुम्ही खेळता खेळता पडले किंवा तुम्हाला काहीतरी खरचटलं, लागलं, इंजुरी झाली, तर आपल्या ज्या सेल्स आहेत तर त्या डॅमेज होतात. आणि सेल्स डॅमेज झाल्यानंतर त्या भरून पण निघतात. तुम्हाला जखम होते ना, त्यानंतर ती तशीच राहते का? नाही. काही दिवसानंतर जर तुम्ही बघितलं, त्याला बँडेज नाही लावली, त्याला मेडिसिन्स नाही लावल्या, काहीच नाही लावलं, तरी पण काही दिवसानंतर तिथे तुम्हाला परत जशाला तशी आधीसारखी स्किन दिसते. तर ती का दिसते? कारण जिथे तुम्हाला इंजुरी झाली होती तिथे नवीन सेल्सचं फॉर्मेशन होते आणि आपली स्किन पहिल्यासारखी होते. तर मग ह्या ज्या नवीन सेल्स फॉर्मेशन आहे त्याच्यासाठी सुद्धा सेल डिव्हिजन ही इम्पॉर्टंट आहे. सेल डिव्हिजनमुळेच न्यू सेल्स तिथे फॉर्म होतात. म्हणजेच आपल्या बॉडीच्या रिपेअरसाठी सुद्धा सेल डिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये रिप्रोडक्शन होण्यासाठी सुद्धा सेल डिव्हिजन नेसेसरी आहे. रिप्रोडक्शन म्हणजेच काय? एका ऑर्गॅनिझमपासून नवीन ऑर्गॅनिझम फॉर्मेशन होणे, एक नवीन ऑर्गॅनिझम बनणे. जसं की कॅट्स जे आहेत तर त्यांच्यापासून किटन्स बनतात, डॉग्सपासून पपीज बनतात, आणि ह्युमन्स जे आहेत तर ते चाइल्डला जन्म देतात. यालाच आपण रिप्रोडक्शन म्हणतो. तर रिप्रोडक्शन होण्यासाठी सुद्धा सेल फॉर्मेशन व्हावी लागते, आणि सेल फॉर्मेशनसाठी सेल डिव्हिजन इम्पॉर्टंट आहे. त्यासोबतच आपल्या बॉडीमध्ये जितके पण ऑर्गन्स आहेत तर त्यांच्यामध्ये नवीन सेल्स फॉर्म होतात. डेड सेल्स ज्या आहेत तर त्यांची रिप्लेसमेंट होते न्यू सेल्सनी. त्यासाठी सेल डिव्हिजन जे आहे ती व्हावी लागते. सो आता तुम्हाला समजलं आपल्या बॉडीमध्ये सेल डिव्हिजन का इम्पॉर्टंट आहे? फॉर द ग्रोथ ऑफ अवर बॉडी, फॉर रिपेअर ऑफ डॅमेज सेल्स, ऑल्सो फॉर द रिप्रोडक्शन अँड फॉर फॉर्मेशन ऑफ न्यू सेल्स. आता आपण बघू की नेमकं सेल डिव्हिजन होत कसं असतं.